उत्तर पुणे जिल्ह्याच्या सगळ्याच भागांमध्ये यंदा मान्सूनपूर्व चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू केलेली आहे। शिरूर तालुक्याच्या चांदोड शहरामध्ये सध्या शेतकरी पावसाळी बाजरीची पेरणी करतात। यातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे। पावसाला सुरुवात झाल्यानं लिंबाचा दर खाली यायला सुरुवात झालेली आहे। किरकोळ बाजारामध्ये 10 रुपयांमध्ये 5 लिंब उपलब्ध होऊ लागली आहेत। चहा निर्यातीमध्ये 10% वाढ झालेली असून 2024 या कालावधीची चहा निर्यात 9.92% वाढून 25.46 कोटी टनांवर गेली आहे। यावर्षी राज्यामध्ये 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांमध्ये वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे फळबाग करपू लागलेले आहे। शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे नियमित वीज मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। राज्यामधील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकतेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि बाजार समितीमध्ये काल 18,819 क्विंटल तुरीची आवक झाली आहे। सर्वसाधारण दर हा 6,057 रुपये प्रति क्विंटल इतका होता। सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यामधील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये ते सरासरी 1,150 रुपये दर मिळतोय। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे सुमारे 9,500 हेक्टरवरील बागायती पिकांचं नुकसान झालंय। पावसाचा सर्वाधिक कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 25,63,00,000 गरज आहे। नांदेडमधील चिकाळा गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेवग्याच्या शेंगांची बाग उन्मळून पडली आहे। एका शेतकऱ्यांना 1 एकर क्षेत्रात शेवग्याच्या झाडांची लागवड केलेली होती, मात्र वादळी वाऱ्यामुळे 200 झाडं तुटून पडलेली आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी दुसरीकडे भाजीपाल्याची आवक मात्र मंदावलेली आहे आणि बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे चित्र। वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि पुढील 2 दिवस जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे शेतकरी पावसाळी हंगामाच्या तयारीला लागलेले असून वांग्याची लागवड केली जाते। बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची दररोजची आवक 10,000 क्विंटलच्या घरामध्ये पोहोचलेली आहे, तरी सुद्धा बाजारभाव स्थिर आहेत असं चित्र आहे। सोयाबीनचे कमाल दर 4,280 रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले आहेत।